नमस्कार प्रेक्षकांनो, मी मनीषा आणि तुम्ही पाहत आहात सत्यशोधक न्यूजची आजची ब्रेकिंग न्यूज। तहसील कार्यालयासमोर सकल मातंग समाजाचे धरणे आंदोलन सुरू। अंबड तालुक्यातील सकल मातंग समाजाचे व महिला भगिनी एकत्रित येऊन आज गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून अंबड तहसील कार्यालयासमोर अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे। माने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप राज्य सरकारने न केल्यामुळे राज्यातील मातंग समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलने व उपोषणे चालू असून त्याच पार्श्वभूमीवर अंबड तालुक्यातील असंख्य सकल मातंग समाज व महिला आज गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून तहसील कार्यालयासमोर आक्रमक होऊन मोठी घोषणाबाजी करत धरणे आंदोलनाला बसले आहेत। दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली या धरणे आंदोलनस्थळी पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे, रामेश्वर मुळक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। या भव्य धरणे आंदोलनाचे नेतृत्व मातंग समाज संघटनेचे नेते शिवाजी घुले यांनी केले। आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला। या आंदोलनात मातंग संघर्ष योद्धा अरविंद शिरगुळे, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भारत जाधव, राजेंद्र रावसाहेब सोनवणे, सुमंता शिंदे, राम पवळे, कुमार गुडेकर, भिवराज सकट, दानियल निर्मळ, शाळीग्राम बाळासाहेब हंगारगे, मंगलताई राजेंद्र सोनवणे, वंदनाताई गवळी, मायाताई बाळासाहेब गवळी व राजू जाधव यांच्यासह तालुक्यातील असंख्य मातंग समाजाचे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। सांगा, आज जे धरणे आंदोलनाचा विषय छेडला आहे त्या संदर्भात आपण काय सांगू शकता? आज आम्ही अंबड तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन यासाठी करत आहोत की महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की प्रत्येक राज्याला उपवर्गीकरणाचा अधिकार आहे आणि या कायद्यानुसार आम्ही शासनाकडे विनंती करत आहोत, शासनाला मागणी करत आहोत की या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपण तात्काळ SC समूहाचं वर्गीकरण करा आणि पुढील काळात जर वर्गीकरण झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या आंदोलनाला सर्वस्वी शासन जबाबदार राहील। या संदर्भात आपण तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। या संदर्भात आम्ही पूर्वी तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे आणि आजही धरणे आंदोलन करून पुन्हा आम्ही आता आज रोजी निवेदन देणार आहोत। आपला परिचय? मी शिवाजी छबुराव घुले, मातंग एकता आंदोलनाचा प्रदेश उपाध्यक्ष, एक मातंग समाजाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो। सांगा, आज या तहसील कार्यालयासमोर आपण धरणे आंदोलन केले, या संदर्भात आपण काय सांगू शकता? गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाची प्रमुख मागणी अबकडं वर्गीकरण झालं पाहिजे याच्यासाठी आहे आणि अनेक आंदोलन आम्ही 2010 पासून या मागणीचा आम्ही जवळपास त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। परंतु महाराष्ट्र शासन आज सत्तेत असतानासुद्धा अबकडं वर्गीकरणाला कुठेतरी चाल ढकल करत आहेत। आता महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचे आंदोलन मातंग समाज करत असतानासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुद्दामहून दुर्लक्ष करत आहेत असं मला वाटतं। आपला परिचय? मी भारत जाधव, मातंग समाजाचा कीर्ती समितीचा महाराष्ट्र अध्यक्ष आणि सर्व समाज बांधवाचे वतीने बोलतो। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, अबकडं आरक्षण उपवर्गीकरण, आरक्षण उपवर्गीकरण होत कसं नाही, क्रांतिगुरु लहुजी साळवेंचा मागे बाबा की जय।